हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्लॉक आणि कॅलेंडर. ठीक आहे, हा रिझनिंगचा पार्ट आहे आणि फार महत्त्वाचा आहे. MPSC मध्ये दोनपैकी म्हणजे घड्याळ किंवा जे कॅलेंडर आहे याच्यावर एक तरी क्वेश्चन असतो किमान. ठीक आहे, सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल किंवा फेसबुक पेज जर जॉईन करायचं असेल तर MPSC माझा आणि फक्त लक्षात ठेवा शेवटी डबल आहे. ठीक आहे, सुरुवात करतोय मित्रांनो. सुरुवात करणार आहोत कॅलेंडरनी. ठीक आहे, काही महत्त्वाचे आधी टिप्स बघून घेऊयात की काय आहे कॅलेंडर. ठीक आहे, तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा साधारण वर्षाचा विचार करतो तेव्हा दिवस असतात 365. ठीक आहे, 365. ठीक आहे, आणि जे लीप वर्ष असतं त्याच्यामध्ये असतात 366 म्हणजे 366. मित्रांनो, लीप वर्ष आणि साधारण वर्ष याच्यातला काय फरक आहे तर फक्त एका दिवसाचा फरक आहे. आणि तो काय तर साधारण वर्ष जेव्हा असतं तेव्हा फेब्रुवारी हा जो महिना आहे हा असतो 28 दिवसांचा. ठीक आहे, पण जेव्हा आपण लीप वर्षाचा विचार करतो तेव्हा हा महिना असतो 29 दिवसांचा. ठीक आहे, म्हणून इथे 366 दिवस असतात. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. तर आता मित्रांनो, की लीप वर्ष ओळखायचं कसं. ठीक आहे, 29 फेब असं असतं किंवा आणखीन काही, पण ओळखायचं कसं तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो काय तर एखादी जर वर्ष आहे, समजा आता आपण इथे घेऊ 2004. ठीक आहे, किंवा आणखीन घेऊया 2012. ठीक आहे, तर ज्या वर्षाच्या शेवटचे जे दोन अंक आहेत, ठीक आहे, म्हणजे इथे आहे 04 आणि इथे आहे 12, याला 4नी भाग जात असेल. कितीनी? 4नी. तर ते वर्ष कोणतं वर्ष आहे तर ते वर्ष आहे लीप वर्ष. आणि ज्याला भाग जात नाही मग ते कोण तर ते साधारण वर्ष. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. तर मित्रांनो, आता लीप वर्ष आणि साधारण वर्ष याच्यामध्ये फरक काय तर जेव्हा साधारण वर्ष असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वर्ष असतं तेव्हा दिवस फक्त एकनी वाढतो. म्हणजे वार जो आहे, समजा आता सोमवार आहे तर तो होईल मंगळवार. फॉर एक्झाम्पलसाठी जर आपण घेतलं की 1990 म्हणजे 1 जानेवारी. ठीक आहे, 1 जानेवारी 1990ला होता सोमवार. ठीक आहे, आणि आता आपल्याला विचारलं की 1991ला, ठीक आहे, 1991ला 1 जानेवारीला कोणता दिवस असेल तर तो कोणता दिवस असणार आहे तो असणार आहे मंगळवार. कारण हे बघा, साधारण वर्षामध्ये एक दिवस जोडतो. ठीक आहे, आता मित्रांनो, एक पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की जर आता लीप आहे, ठीक आहे, दिवस जोडले जातील तर ते जोडले जातील 2 दिवस. तर याचा आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, तर मित्रांनो, आता आपण लीप वर्षाचा विचार करू तर लीप वर्षामध्ये काय आहे तर 2 दिवस जोडतात. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण काय घेणार की लक्षात घ्या की 1992. ठीक आहे, हे एक वर्ष आहे. त्याच्यानंतर आहे 1993, हे एक वर्ष आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, एक 4नी जे आहे भाग जातो. ठीक आहे, 4 दुने 8 आणि 4 तिया 12. ठीक आहे, म्हणजे हे कोणतं वर्ष झालं तर हे झालं लीप वर्ष. म्हणून 1993चा जेव्हा आपण विचार करू तेव्हा 2 दिवस हे वाढलेले असतील. ठीक आहे, मग तुम्ही कोणतीही तारीख घ्या किंवा कोणताही वार घ्या. ठीक आहे, तर हे 2 दिवस वाढलेले असतील. ठीक आहे, आता नेक्स्ट मित्रांनो, याच्यात आता थोड्याशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण बघूयात की एका दिवशीची जी तारीख आहे ती दर 7 दिवसांनी वाढते. ठीक आहे, आता एक्झाम्पल म्हणजे काय याच्यात म्हणायचं काय की एक्झाम्पल घ्या, इथे 3 तारीख आहे आज. ठीक आहे, तर इथून 7 दिवसांनी 10 तारीख होईल, बरोबर. पण दिवस जर हा सोमवार असेल तर 10 तारखेचा वारही कोणता असणार आहे सोमवारच असणार आहे. त्याच्यानंतर 17 तारखेचा वार कोणता असणार आहे सोमवारच असणार आहे. त्याच्यानंतर 24 तारखेचा वार कोणता असणार आहे तोही सोमवारच असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर 31चा महिना असेल तर तोही सोमवार असेल. जर 30चा महिना असेल तर येणारी 1 तारीख जी आहे ती काय असेल ती सोमवार असेल. ठीक आहे, आता दुसरं मित्रांनो, जेव्हा आपण विचार करतो की लीप वर्ष आहे, ठीक आहे, आता सगळं झालं, आपण सगळं ओळखलं की लीप वर्ष आहे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की 29 फेब जोपर्यंत ओलांडली जात नाही तोपर्यंत
ते जे आहे लीप वर्ष ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजे काय, तर समजा आता तुम्हाला जर दिलं की 25 फेब्रुवारी, ठीक आहे, तर हे लीप वर्षात गणलं जाईल का, तर नाही. पण जर इथे 1 मार्च असेल तर तर मात्र ते एक लीप वर्ष गणलं जाईल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात की 29 फेबच्या जर आधीची एखादी तारीख आपल्याला दिली असेल आणि ते वर्ष जरी लीप वर्ष मोडत असलं तरी ती लीप वर्ष मानलं जाणार नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत 29 तारीख ओलांडली जाणार नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की साधारण वर्षामध्ये जो एक एक तारीख जी येते, ठीक आहे, 1 जानेवारी, तर त्या दिवशी जो वार असतो, म्हणजे समजा आता की 1 जानेवारीला सोमवार आहे, ठीक आहे, तर वर्षभरात 53 वार कोणते येतात, सोमवार येतात. आणि बाकी जे इतर दिवस आहेत ते किती, 52 दिवस. ठीक आहे. आता पुन्हा जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी म्हणजे सोमवार आणि मंगळवार, ठीक आहे, जर असतील 1 किंवा 2 तारखेला, तर ते वार किती वेळा येतील, 53 वेळा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. मित्रांनो, कधी काय होतं की असं विचारलं जातं की एखाद्या वार असतो, ठीक आहे, म्हणजे जसं समजा आता की 5 फेब्रुवारीला सोमवार आहे, ठीक आहे, 5 फेब्रुवारी 2004ला सोमवार आहे, तर 28 सप्टेंबर 2004ला कोणता वार असेल. ठीक आहे. तर अशा वेळी कोणत्या ज्या युक्त्या आहेत किंवा ज्या ट्रिक्स आहेत त्या उपयोगी पडतात ते आपण इथं बघणार आहोत. तर त्या आहेत मित्रांनो, जर 28 दिवसाचा महिना असेल, याच्यात एकच असतो, हा असतो फेब. ठीक आहे. तर 28 दिवसाचा महिना असेल आणि जर येणारा जो महिना असेल म्हणजे मार्च, ठीक आहे, तर मित्रांनो याच्या ज्याचे जे दिवस असतात ना तारखेवाईज ते सेम असतात. तुम्ही जर एक कॅलेंडर स्वतःच्या समोर ठेवा आणि फेब्रुवारी जर 28 महिन्याचा सॉरी दिवसाचा असेल आणि मार्चला तुम्ही कम्पेअर करा, तुम्हाला दिसतील ज्या तारखा आहेत सेम दिवस आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण 29 दिवसाचा जर विचार केला तर हाही फेब्रुवारीच महिना आहे. ठीक आहे. पण या महिन्यामध्ये होतं काय की एक दिवस वाढतो. ठीक आहे. म्हणजे आता समजा इथे फेब्रुवारीमध्ये जर 2 तारखेला जर सोमवार असेल, ठीक आहे, तर इथे मार्चमध्ये की काय होईल, तो होईल मंगळवार. पण 28 दिवसाचा असेल तर काय होईल, सोमवार आणि सोमवार. ठीक आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता 30 दिवसाचा आहे, तर 30 दिवसाच्या महिन्यामध्ये किती दिवस वाढतील, 2 दिवस. ठीक आहे. जसं आता आपण आत्ताच म्हटलं की समजा की 2 एप्रिल आहे, ठीक आहे, 2 एप्रिल घ्या, ठीक आहे, रोजी सोमवार आहे. ठीक आहे. आणि 2 मेला कोणता दिवस असेल, तर तो असेल बुधवार. का, कारण दोन्ही वाढतो आणि हा एप्रिल जो आहे हा कितीचा आहे, 30 दिवसांचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आपण 31 दिवसाचा विचार करतो तेव्हा हा 3नी वाढतो, बरोबर. आता एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर असं घ्या की 2 जानेवारीला सोमवार आहे, जानेवारी 31 आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर फेब्रुवारी हा कधीचा असणार आहे, 3 दिवस प्लस असणार आहे, म्हणजे गुरुवारचा असणार आहे. ठीक आहे. आता हे कसं इम्प्लिमेंट करायचं हे मी तुम्हाला समोर सांगतो, पण तुम्हाला जर हे आणखीन समजायचं असेल तर थोडंसं पॉज करा आणि बघा. तुमच्या जर काही म्हणजे सूचना असतील तर तुम्ही त्या खाली नोंदवा, किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला तर तसं नोंदवा तुम्ही. ठीक आहे. पण याच्यापेक्षा स्लो गेलो तर आपलं लेक्चर फार म्हणजे लांबेल. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार होता. ठीक आहे. तर येणाऱ्या 1 जानेवारी 2004 रोजी कोणता वार असेल. मित्रांनो, आपण आताच बघितलं की इथे किती आहे, 2002 पासून आपल्याला मोजायचं आहे, म्हणजे 2003 आणि 2004. ठीक आहे. 2002 पासून आपल्याला मोजायचं आहे, तर 2002 आणि 2003 हे लीप इयर नाही आहेत. ठीक आहे. पण हे 4 लीप इयर आहे. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट आधीच जे टिप्समध्ये बघितली की काय, की जर 29 फेब पार केलं नाही तर लीप वर्ष ग्राह्य धरलं जातं का, तर नाही धरलं जात, बरोबर. त्याच्यामुळं हे लीप वर्ष जरी असलं तरी हे आपण इथं ग्राह्य धरणार आहोत का, नाही. ठीक आहे. तर मग आता याच्यात काय 2 वर्ष आहेत, 2002 ते 2003. ठीक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2003. आणि दुसरं वर्ष काय आहे, तर 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2004. ठीक आहे. म्हणजे 2 वर्ष झाली.
2 वर्ष जर साधारण वर्ष आहे तर दिवस किती कितीने वाढेल? 1 1 ने. ठीक आहे, कारण साधारण वर्षात दिवस फक्त 1 ने वाढतो. इथे 2 वर्ष आहेत, म्हणजे किती दिवस वाढतील? तर 2 दिवस वाढतील. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल? गुरुवार. ठीक आहे, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूयात. मित्रांनो, इथे प्रश्न विचारला आहे की एका व्यक्तीचा जन्म हा 1 जानेवारी 1990 या तारखेस सोमवारी झाला. ठीक आहे, सोमवारी झाला, तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी? तर मित्रांनो, त्याचा पहिला वाढदिवस काय असणार आहे? 1 जानेवारी 1991. बरोबर. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगा, जर सेम आहे 1990 हे लीप वर्ष आहे का? आधी हे काम काय करायचं की हे 90 पकडा. ठीक आहे, 90 1990 जरी 90 घ्या आणि याला 4ने भाग द्या. भाग जातो का? जात नाही, म्हणजे हे वर्ष काय? साधारण वर्ष. म्हणजे दिवस काय होईल? +1, म्हणजे काय होईल इथे? मंगळवार. ठीक आहे, नेक्स्ट. मित्रांनो, असेच प्रश्न एमपीएससी विचारते, काही घाबरण्याचं कारण नाही. जर प्रश्न आले तर असेच येतील. आपण याचे 4-5 टाईप कव्हर केले, तेवढे तुम्ही जर नीट समजून घेतलेत तर याच्या बाहेर काहीच जाणार नाही. ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस करा. जे आता मी जे एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, पण तुम्ही जिथे जिथे तुम्हाला असे क्वेश्चन मिळतील त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा जो सराव आहे तो चांगला होईल. ठीक आहे, तर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे की एका व्यक्तीचा जन्म हा 1 जानेवारी 1980ला झाला आहे. ठीक आहे मित्रांनो, 1 जानेवारी हे का घेतलं माहिती आहे का? तुम्हाला सोपी जावं समजायसाठी म्हणून. ठीक आहे, त्याच्यासमोर थोडंसं टफ दिलं आहे, त्याच्यातही सेमच आहे, फक्त तुम्हाला हे समजण्यासाठी ते 1 जानेवारी घेतलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, काय म्हणतं की एका व्यक्तीचा जन्म जो आहे तो 1 जानेवारी 1980ला झाला आहे आणि तो त्या दिवशी वार कोणता होता? सोमवार. ठीक आहे, तर काय म्हणतं की त्याचा जो 25वा वाढदिवस आहे हा कोणत्या वारी? मित्रांनो, असं जर क्वेश्चन आला तर काही म्हणजे गोष्टी आहेत त्या आधी करून घ्यायच्या. ते काय? 1 नंबर द्यायचा आणि काय करायचं? 1980. बरोबर, 1980 + 25 किती झाले? 2005. ठीक आहे, आता मित्रांनो, दुसरं याच्यात काय करायचं की 1980 ते 2005. ठीक आहे, याच्यामध्ये किती लीप वर्ष आलीत ती आधी लिहून घ्यायची. ठीक आहे, 2005 सॉरी. तर 1980 पासून 2005 पर्यंत किती लीप वर्ष येतात? आता मला रटून गेलाय, तुम्ही थोडंसं रटून घ्या. म्हणजे जसं 60चं दशक आहे, 70चं दशक आहे, 80चं दशक आहे, 90चं दशक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2000 हे जे आहे तुम्ही त्याच्यात 4ने कितीला भाग जातो, कोणकोणते इयर आहेत ते पाठ करून ठेवा. ठीक आहे, मला रटून गेलंय त्याच्यामुळे आता मी ते पटपट लिहितो. बघा, 1980 एक आहे, 1984 आहे, 1988 आहे, 1992 आहे. ठीक आहे, 1996 आहे, 2000 आहे आणि 2004 आहे. ठीक आहे, म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, तर मित्रांनो 7 लीप इयर आहे. ठीक आहे, आता हे थोडंसं मी मिटवतो. ठीक आहे, तुम्ही एवढे समजलं असेल तुम्हाला की 7 लीप इयर आहेत. ठीक आहे, ओके. मित्रांनो, आता इथे आपण बघितलं की 7 लीप इयर आहेत. ठीक आहे, तर आता 7 लीप इयर तर काय करायचं की आपल्याला सांगितले किती आहे? 25 वर्ष काढायची आहेत. जर लीप इयर नसती तर आपण काय केलं असतं? सरळ 25 दिवस जे आहे ते वाढवले असते. बरोबर का? कारण एक जर साधारण वर्ष आहे तर दर साधारण वर्षाला 1 दिवस वाढतो. बरोबर, त्याच्यामुळं आपण सरळ 25 दिवस वाढवली असती. पण इथं 7 दिवस काय आहे मित्रांनो? एक्स्ट्रा आहे. बरोबर, म्हणजे काय करायचं? 25 + 7 किती होतात? 7 5 12, म्हणजे हे होत 32. ठीक आहे, आता 32 झाली. मित्रांनो, आपण ट्यूसमध्ये एक काय गोष्ट शिकलो की दर 7 दिवसांनी वार काय असतो? सारखा असतो. ठीक आहे, म्हणून काय करायचं? 32ला भाग द्यायचा कितीनी? 7नी. ठीक आहे, तर हा पूर्ण भाग जात नाही, तर याच्या इथे 7 चौक 28, म्हणजे 4 उरतात. तर मित्रांनो, 4 उरले म्हणून 4 दिवस समोर. ठीक आहे, तर 4 दिवस समोर काय घेणार तुम्ही? सोमवार झाला तर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे त्याचा 25वा वाढदिवस कधी येईल?
तर तो असेल शुक्रवार 2005. ठीक आहे, समजलं? म्हणजे 1 जानेवारी शुक्रवार 2005 रोजी त्याचा 25वा वाढदिवस असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. होप तुम्हाला समजत असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं नोंदवा, म्हणजे मी पुन्हा याच्यावर जे तुमच्या काही क्वेरीज असतील त्याच्यावर तुम्हाला कमेंट्स देईल किंवा काही सांगेल तुम्हाला, किंवा एक नवीन लेक्चरच बनवीन तुमच्या कमेंट्सवर. ठीक आहे. आता मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की एका व्यक्तीचा जो जन्म आहे तो शुक्रवारी दिनांक 10 जून 1974 रोजी झाला, तर त्याचा 30वा वाढदिवस कोणत्या वारी व वर्षी? तर मित्रांनो, आपण जे आधी बघितलं तेच इथे आहे. काय करायचं आता तुम्हाला माहीत झालं असेल, चला आपण करूयात. नंबर 1, ज्यांच्यापाशी बुक पेन असेल त्याने बुक पेन घ्या. ठीक आहे, चला सोबत करू म्हणजे तुम्हालाही कळेल. ठीक आहे, पॉज करा थोडासा व्हिडिओ आणि समोर चला. ठीक आहे, काय केलं याची 1974 काय सांगितलं होतं आपण आधी, काय करायचं लिहून घ्या. 1974 प्लस 30 किती झाले? 2004. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय आहे की 1974 ते 2004 याच्यामध्ये लीप वर्ष किती? ठीक आहे, आता मला पाठ आहे, तुम्ही माझे पाठ म्हणजे पोपटपंचीच आहे, तुम्ही बघा, तुम्ही पण पोपटपंचीच करा, कारण की दुसरा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, तर याच्यात आहे 1976 जातो. ठीक आहे, म्हणजे 4ने भाग जाणारी वर्ष आपल्याला शोधायचे. ठीक आहे, 1980 जातो, आपण आताच बघितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर 1984 जातो, हे बघितलं होतं. 1988 सरळ दिसतोय. 1992, 1996, 2000 आणि 2004. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, 8. ठीक आहे, इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता हे थोडंसं मी मिटवतो. ठीक आहे, डिलीट. ओके, तर आता काय आहे की आपण बघितलं की आपल्याला 30वा वाढदिवस काढायचा आहे आणि 8 आपल्यापाशी लीप इयर आहेत. ठीक आहे, म्हणजे आपली तिसरी स्टेप काय होती? 30 दिवस प्लस 8, बरोबर. 30 दिवस 30, कारण जे साधारण वर्ष आहे त्याचे 30 दिवस आणि 8 लीप वर्ष आहे, म्हणजे 8 दिवस अतिरिक्त, म्हणजे किती झाले हे? 38 झाले, 38. आता दर आपण आधीच बघितल्याप्रमाणे दर 7 दिवसांनी दिवस कसा असतो? सेम. म्हणजे 7चा 38ला जर भाग दिला तर किती होतं? 7 5 35. ठीक आहे, म्हणजे उरतात किती? 3. ठीक आहे, म्हणजे येणारा दिवस कोणता असेल? शुक्रवार यांनी दिला होता शुक्रवार. ठीक आहे, म्हणजे शुक्रवारपासून 3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे त्याचा जो वाढदिवस आहे तो कधी येणार आहे? तो येणार आहे शुक्रवारी. कधी? किती? 10 जून 2004. ठीक आहे, एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त काय लागतं, थोडीशी म्हणजे ज्या बेसिक कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर आहे त्याला रिझनिंगचा तर म्हणजे काही इश्यूज नाही. रिझनिंगसाठी मित्रांनो 2 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1 डोकं शांत, आणि नंबर 2 बेसिक कन्सेप्ट. या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर असतील, तुम्हाला रिझनिंग कुठेच तुम्ही अटकणार नाही. मॅथचं वेगळं असतं, कारण तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतात किंवा आणखीन काही. पण जेव्हा आपण रिझनिंगचा विचार करतो तेव्हा पट हे असंच होतं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. 5 जानेवारी 1991 रोजी शनिवार होता. ठीक आहे, तर 4 मार्च 1992 रोजी कोणता दिवस असणार आहे? ठीक आहे, तर मित्रांनो काय करायचं याच्यामध्ये? सोपं आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या, याच्यात थोडंसं दिमाग वापरायचं आहे. नंबर 1 काय करायचं की 5 जानेवारी 1991, बरोबर आहे, आणि 5 जानेवारी 1992 जर आपण हे घेतलं तर काही बिघडणार आहे का आपलं? तर काहीच बिघडणार नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता काय करायचं, हे मित्रांनो काय आहे? लीप वर्ष आहे का? नाही आहे, म्हणून प्लस 1 दिवस ॲड होईल, म्हणजे शनिवार आहे तर हा का होईल? रविवार होईल. ठीक आहे, आता याच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या की आपण जे शिकलो की जानेवारी 31चा असतो. मित्रांनो हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर काय करायचं की आपलं जे म्हणजे
अंगठ्यापाचं जे बोट आहे त्याचा एक वर बघा खडा असेल, ठीक आहे. तो खडा म्हणजे जानेवारी पकडा, जानेवारी. त्याच्या खाली जो गड्डा असेल तो फेब्रुवारी. असं करत जा, म्हणजे जो गड्डा येईल तो 30 आणि जे म्हणजे खडा असेल तो 31 असं पकडा, ठीक आहे. म्हणजे हे ट्रिक आहे, तुम्हाला माहीत असेल. बरेच जण ज्यांना माहीत नसेल त्यांनी असं करा की अंगठ्यापाठच्या बोटचा जो खडा आहे त्याला 31 पकडायचं. त्यानंतर जो खाली गड्डा आहे तो 2 खड्याच्या मधात तो 30, ठीक आहे. असं पकडत पकडत तुम्ही काउंट करा, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल, ठीक. जानेवारी 30चा असतो. त्याच्यानंतर फेब. तर मित्रांनो हा फेब 28 किंवा 29चा असू शकतो, ठीक आहे. आणि इथे आहे मार्च, ठीक आहे. इथे मार्च विचारलेला आहे. तर मार्च कितीचाही असो, आपल्याला इथे काय फक्त 4चीच गरज आहे, ठीक आहे. मित्रांनो आता इथे काय करायचं की इथे 5 जानेवारी आपण काउंट केलेला आहे, म्हणजे 31 मधून 5 मायनस करून टाकायचे, म्हणजे किती दिवस उरतात? 26 दिवस, ठीक आहे. आणि मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे लीप इयर आहे की नाही, हे 1992 हे लीप इयर आहे, बरोबर. त्याच्यामुळं इथे 29 दिवस असणार आहेत पूर्ण. इथपर्यंत लीप इयर नव्हतं, ठीक आहे. इथे जेव्हा रविवार झाला, कारण आपण फक्त 5 जानेवारीचा विचार केला होता. पण जेव्हा आपण विचार केला की आपल्याला मार्चपर्यंत जायचं आहे, मग 1 मार्च का असेना ते लीप इयर गणलं जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं जानेवारीचे 26 दिवस, फेब्रुवारीचे 29 दिवस आणि मार्चचे 4 दिवस, याची काय करायची ॲडिशन. मित्रांनो जे ॲडिशन किती होते? 26 4 म्हणजे 9, चला 1 म्हणजे 59, ठीक आहे. तर 59 झाली. आता मित्रांनो हे मिटवून घेतो, इतकं तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. मिटवून घेतो. ठीक आहे. तर आता आपण बघितलं होतं की आपण घेतले होते जानेवारीचे 26 दिवस, फेब्रुवारीचे 29 दिवस आणि हा 4 मार्चचे 4 दिवस, याची टोटल झाली होती आपली 59, ठीक आहे. तर मित्रांनो आपण काय करायचं मग? आता याच्या समोर तर आपल्याला माहीतच आहे, 7ने भाग द्यायचा. 7 8 56 होतात, म्हणजे उरतात 3, म्हणजे इथे आपला झाला होता रविवार. मग रविवारपासून प्लस 3 दिवस किती होतील? सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बुधवार, ठीक आहे. होप तुम्हाला समजत असेल, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात मित्रांनो. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे बरं का, म्हणजे चांगला क्वेश्चन आहे. याच्यात काय दिलं आहे की बघा, 5 नोव्हेंबर 1987 रोजी कोणता वार होता, ठीक आहे, जर 1 एप्रिल 1988 रोजी सोमवार असेल. म्हणजे आधी फ्युचर सांगितलं आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे? पास्ट विचारलं आहे, ठीक आहे. आपण जनरली काय बघतो? पास्ट बघतो, नंतर फ्युचर बघतो. पण यांनी आधी आपल्याला फ्युचर सांगितलं आणि म्हटलं की बाबा आता तुझं पास्ट सांग, ठीक आहे. तर मित्रांनो सेम प्रोसेस आहे, फक्त जेव्हा आपण काउंट करू, जे +4 करतो किंवा +3 करतो, +7 करतो, ते काय करायचे? मायनस, बस. बाकी म्हणजे आता बघा, जसं आपण वर बघितलं तसंच इथे करायचं. काय करायचं बघून घेऊयात आपण. तर मित्रांनो काय करा की दिवस मोजून घेऊ आपण, ठीक आहे. आता काय, नोव्हेंबर 1987 पासून आपल्याला मोजायचं आहे, ठीक आहे. तर नोव्हेंबर, ठीक आहे. त्यानंतर डिसेंबर, त्याच्यानंतर जानेवारी, ठीक आहे. त्यानंतर फेब, त्यानंतर मार्च आणि त्यानंतर हा एप्रिल, ठीक आहे. तर मित्रांनो नोव्हेंबर कितीचा असतो? तो असतो 30 दिवसांचा. डिसेंबर 31, जानेवारी पण 31च आणि फेब लक्षात घेण्यासाठी 87 हे 87 आणि 88 हे दोन्ही वर्ष आहेत का लीप इयर? तर 87 नाही, पण मित्रांनो 88 हे लीप इयर आहे, बरोबर. म्हणजे इथं 29 होईल, बरोबर. कारण आपण 87 पासून मोजतोय आणि आपण 88 वर आता आलोय, ठीक आहे. म्हणजे हे जानेवारी 1988 होत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे झाले 29, ठीक आहे. मार्च असतो 31चा आणि एप्रिलमध्ये आपल्याला किती दिवस घ्यायचे आहेत? फक्त 4 दिवस. एवढं तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर आता आपण हे मिटवून घेऊयात आणि कॅल्क्युलेट करूया. तर मित्रांनो आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे नोव्हेंबर होता 30चा, ठीक आहे. त्यानंतर डिसेंबर होता 31, जानेवारी 31, फेब 29, ठीक आहे. त्यानंतर मार्च 31
आणि एप्रिलमध्ये आपल्याला किती दिवस घ्यायचे आहेत? फक्त 4 दिवस. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यावा, इथे आपण जेव्हा नोव्हेंबर 30 विचार करतोय, पण इथे 5 नोव्हेंबर आहे, म्हणजे मायनस किती होईल? तर 5 होईल. ठीक आहे, म्हणजे 25, 31, 31, 29, 31 आणि 4. ठीक आहे, म्हणजे जे टोटल होते 151. ठीक आहे, म्हणजे 151 भागिले 7 जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल 7 दुनी 14. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 7 1 7, म्हणजे 4 बाकी उरतील. ठीक आहे, पण मित्रांनो इथं आपल्याला काय विचारलं होतं? आपल्याला पास्ट विचारला होता, त्याच्यामुळे आपल्याला हे काय करायला लागणार आहे? तर हे -4 दिवस करायला लागणार आहे. म्हणजे कसं, जेव्हा इथं आपण सोमवार पकडणार आहोत, ठीक आहे, कारण ते सोमवार दिलेलं आहे. ठीक आहे, तर सोमवार, त्यानंतर रविवार, त्यानंतर शनिवार, त्यानंतर शुक्रवार आणि त्यानंतर गुरुवार. ठीक आहे, तर 4 दिवस म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे गुरुवार. मित्रांनो उत्तर काय असणार आहे आपलं? तर उत्तर असणार आहे गुरुवार. ठीक आहे, मित्रांनो आपण बघतोय आता क्लॉक. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण क्लॉकच्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आधी बघून घेऊयात. मित्रांनो क्लॉक म्हणजे काय? तर एक सर्कल, बरोबर, एक वर्तुळ, आणि एक वर्तुळ कितीचं असतं? 360 डिग्री. ठीक आहे, तर आता 12 तासाची जर 360, तर मग एका तासाचा किती? तर 30 डिग्री. ठीक आहे मित्रांनो, फार सोपं आहे, फक्त याच्या काही ह्याच्या बेसिक गोष्टी ह्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते. एमपीएससीने प्रश्न विचारला होता की 12 तासात मिनिट काटा व हवर काटा किंवा तास काटा एकावर एक कितीदा येतात? हा एमपीएससीने प्रश्न विचारला आहे. ज्यांनी ती एमपीएससी दिली असेल, मला वाटतं ही 2014ची एमपीएससी आहे, 14 की 15, आय डोंट, म्हणजे मी थोडंसं कन्फ्यूज आहे, मला वाटतं 15 की 14ला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न ॲज इट इज होता. ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो घड्याळ जी आहे त्याच्यावर बेसिक जे गोष्टी आहेत त्या चांगल्या करून ठेवा. बाकी एकदम सोपं आहे, ते मी एका ट्रिकने तुम्हाला सांगेन. 5 सेकंदात नाही, तुम्ही 2 सेकंदात ते कराल. ठीक आहे, तर महत्त्वाच्या गोष्टी बघून घेऊयात. बेसिक काय की एका तासात मिनिट काटा आणि हवर काटा म्हणजे तास काटा एकावर कितीदा येतो? फक्त एकदा. ठीक आहे, त्याच्यानंतर 12 तासात मिनिट काटा व हवर काटा किंवा तास काटा एकावर एक किती वेळा येतो? 11दा. मित्रांनो हे मी असं तुम्हाला स्पष्ट करून सांगू नाही शकत, तुम्ही हे रटून घ्या किंवा तुमच्या याच्यात जर लिहिता येत असेल तुम्हाला, तुम्ही ते लिहून घ्या. ठीक आहे, आता मित्रांनो इथं काय विचारलं की मिनिट काटा आणि हवर काटा यांच्यात 180 180चा कोन, दोन्ही काटे विरुद्ध बाजूने म्हणजे अपोजिट साईडनी, किंवा 30 मिनिटाचं अंतर, हे सगळं सेमच आहे. ठीक आहे, तर अशा घटना कितीदा घडतील? ठीक आहे, तर एका तासात कितीदा घडणार आहेत? तर एक वेळा. मित्रांनो लक्षात ठेवा, घड्याळाचं बेसिक म्हणजे करा म्हणजे कराच, कारण एमपीएससी कसाही प्रश्न विचारते घड्याळावर, कारण त्याची डिग्री आणि त्याचा जो मिरर व्ह्यू आहे तो फार सोपा आहे. त्याच्यामुळे एमपीएससी काय करते की हे असे प्रश्न विचारते बेसिक, आणि तुमचं नॉलेज टेस्ट करते. ठीक आहे, राज्यसेवा जे करत असतील त्यांना तर विनंती आहे की तुम्ही त्यापेक्षा या गोष्टीवर जास्त भर द्या. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे की 12 तासात 11 वेळा. ठीक आहे, आणि 24 तासात 22 वेळा. आता हे झालं अपोजिट अंतर. ठीक आहे, किंवा 180 डिग्री. आता आपण विचार करणार आहोत 90 डिग्री. ठीक आहे, तर मित्रांनो जर 90 डिग्रीचा कोन असेल किंवा दोन्ही काटे काटकोन करत असतील, काटकोन म्हणजेच 90 डिग्री, आणि जर दोघाती 15 मिनिटाचं अंतर असेल, मित्रांनो होतं काय की जनरली एमपीएससी 90 डिग्री असं विचारणार नाही, कन्फ्युजिंगसाठी काय विचार की 15 मिनिटाचं अंतर म्हणजे असं विचारतील. ठीक आहे, 15 मिनिटं म्हणजेच 90 डिग्रीच आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे कधी होतं की एका तासात हे 2 वेळा होतं. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा आधी बघितलं की 180 डिग्री किंवा अपोजिट जे आहे ते एकचदा होतं, पण इथे काय होणार आहे? त्याच्या सगळं डबल होणार आहे. ठीक आहे, 12 तासात 22 वेळा आणि 24 तासात किती वेळा? तर 42 वेळा. ठीक आहे, आता याच्यावर आधारित आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे, एकदम सोपे आहेत, बिलकुल घाबरून जायचं नाही. ठीक आहे, चला तर 9 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन होतो? हे बघा इथेच दिलंय. काही विशेष आहे का? काहीच नाही. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन, घड्याळात 2 वाजून 30 मिनिटं झाली आहे. हे बघा घड्याळात दाखवली आहे की 2 वाजून 30 मिनिटं झाली आहे, आणि या 2 मधला आपल्याला हा जो कोन आहे हा कोन काढायचा आहे. मित्रांनो याच्यासाठी काय करायचं? आता
बेस्ट युक्ती सांगतो तुम्हाला काय करायचं. एकदम सोपं आहे. ठीक आहे. आपण काय बघितलं होतं, 1 तास म्हणजे किती होते? 30 डिग्री बघितलं होतं तुम्ही, जर आधी लक्षात असेल तुमच्या, तर 1 तास म्हणजे होते 30 डिग्री, बरोबर. तर आता हे काय करायचं, 2 आणि हे 6 याच्यामध्ये किती सॉरी म्हणजे किती तास आहेत, तर ते आहेत 4 तास. 4 तास म्हणजे 30, एका तासाचं 30 म्हणजे 4 तिया 12 म्हणजे होते 120 डिग्री. ठीक आहे. पण आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 30 मिनिटं काटा जो आहे हा समोर गेला, कारण की 2:30 वाजले आहेत, बरोबर. म्हणून याला काय करायचं, की दोन्ही भाग द्यायचा. का द्यायचा, कसं द्यायचा, याच्यावर आपल्याला पीएचडी करायची नाही. फक्त लक्षात ठेवा, की जे मिनिट आहेत त्याला काय करायचं, दोन्ही भाग द्यायचा. म्हणजे झालं किती, 15. आणि हे 15 या 125 मधून, कारण हा काटा काय समोर गेलेला आहे त्याच्यामुळं मायनस करायचे, उरतात किती, 105. ठीक आहे. म्हणजे तुमचा अँगल कितीचा आहे, याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे 105 डिग्री. एकदम सोपं आहे, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. दुसरं असंच घेऊयात एक आणखी. ठीक आहे. आता काय विचारलं, की घड्याळात 2 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो काय करा, 2 ते 10 किती तास होतात, 8 तास. तर मग 8 गुणिले 30, कारण एका तासाची किती डिग्री, 30 डिग्री, म्हणजे 8 तिया 24 म्हणजे झाले 240 डिग्री. ठीक आहे. पण आता याच्यात काय आहे, की काटा समोर गेलेला आहे. ठीक आहे. 50 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे 2 भागीला केलं तर किती होईल, 25. तर मायनस करा 25. तर मित्रांनो याचं काय होतं, याचं मायनस करूयात आपण, म्हणजे याचं होईल 10 म्हणजे 5 आणि 3 म्हणजे 1 आणि हे 2 जसे तसे म्हणजे 215. तर मित्रांनो 215चा अँगल 360 डिग्रीवर बनत नाही. त्याच्यामुळे काय करा, जेव्हा हे 180च्या वर जाते, हे आपली येणारी जी ही बेरीज किंवा वजाबाकी आहे, जर 180च्या वर जात असेल तर काय करायचं, याला कशातून मायनस करायचं, 360 मधून. 360 मायनस 215 उरतात किती, 145. म्हणजे मित्रांनो उत्तर काय असणार आहे, 145 डिग्री. ठीक आहे. सोपं आहे, बिलकुल सोपं आहे, फक्त लक्ष द्या. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत आरशातले जे मिरर आहेत. ठीक आहे. आरसा म्हणजे घड्याळ किती वाजले असा प्रश्न असतो. तर इथे प्रश्न आहे, की 7:25 झाली, तर अशा वेळी आरशात पाहिल्यास किती वाजले असे दिसतील. एकदम सोपं आहे. काय करा, की 12 तास असतात, बरोबर. तर मला एक गोष्ट सांगा, 11.60 मी असं जर लिहिलं, काही चुकलं का, नाही ना. तर बस तेच करायचं आपल्याला इथे, 11.60 लिहायचं आणि किती, 7:25 हे मायनस करून द्यायचे. म्हणजे 5 7 1 30 आणि 7 न 3 10 म्हणजे 4. किती वाजतील, 4:35. सेम आहे. चला बघूयात आपण. हे बघा, 4:35. ठीक आहे. हे 7 वाजून आपल्याला किती जाते, 35. आता किती झाले. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, घड्याळात 13:35 असे दिलेत. मित्रांनो कधी कधी काय होतं, 13 म्हणजे एकच झाला, पण कन्फ्युजिंगसाठी 13 दिलेला आहे. ठीक आहे. 13:35 झाली आहेत. ठीक आहे. तर याच्या वेळेस काय करायचं, 23 घ्यायचं. 23.60 मायनस, म्हणजे 24 तास जेव्हा होतात तेव्हा 23.60 असे आपण लिहू शकतो. ठीक आहे. जेव्हा 24चा काटा असेल, तर याच्यातून काय करायचं आपल्याला, 13.25 मायनस करून द्या, म्हणजे 5 1 25.10 म्हणजे 10:25 झालेले असतील. ठीक आहे. बघून घेऊयात आपण. हे बघा, 10:25. ठीक आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.